भंडारा जिल्ह्यामध्ये धान पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी संकटात सापडला असल्याने धान उत्पादन शेतकऱ्यांना तत्काळ 10,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये चरण वाघमारे यांनी केली आहे। भिवगडे, प्रशांत भाऊ लांजेवार आणि विष्णूजी लोणारे, आपले आसवलेजी, गायधनीजी हे शेतकरी आहेत। मुळात काल आम्ही भंडारा तालुक्यातल्या खमाटा गावातील आसवले यांच्या शेतावर गेलो आणि तिथं शेती पाहिल्यानंतर गजनी नावाच्या धान त्या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे धानाची। शेतात गेल्यानंतर असं वाटते की धान एकदम भरभरून आलेलं आहे, लोंबा फुटलेले आहेत, पण प्रत्यक्ष त्या लोंबाला हात पकडल्यानंतर हे लक्षात येते की पूर्ण पोचट धान आहे। नुसते हे आसवले यांच्या शेतात नाही तर ठिकठिकाणी असे विविध शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। परवा आमच्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ चंद्रशेखरजी भिवगडे, आमचे भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते, विकास फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत, हे काही शेतकऱ्यांसोबत कलेक्टरला जाऊन भेटले आणि कलेक्टरला ही धानाची स्थिती समजून सांगितली की साहेब तुम्ही काहीतरी करा आणि पंचनाम्याचे निर्देश द्या। कलेक्टरने यांना असं उत्तर दिलं आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज करा। आता शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न आहे की एकीकडे धान कापणीला आलेला आहे, पूर्ण धानाची लागवड झाली, धान कापणीसाठी आला, चुरण्यासाठी येईल, हार्वेस्टरनं ते काढण्याची वेळ आली आणि ते ऑनलाईन अर्ज करायला सांगतात। आणि दुसरीकडे मानव विकास योजनेमध्ये शासनाने 20 कोटी रुपयाचे ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचे साहित्य वाटप केले, तेव्हा कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन अर्ज घेण्याची प्रावधान ठेवली नाही। जेव्हा की या राज्यामध्ये सेवा हमी कायदा सुरू झाला तेव्हापासून सगळी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली आहे। साधी 2,000 रुपयाची ताडपत्रीची सबसिडी जरी घ्यायची असेल किंवा 1,000 रुपयाची कुठली योजनेची सबसिडी घ्यायची असेल तरी ऑनलाईन अर्ज मागवले जातात। पण प्रत्यक्ष 20 कोटी रुपयाचे ट्रॅक्टर आणि शेतीचे साहित्य शेतकरी गटाला देताना कुठल्याही प्रकारचे निकष न वापरता या जिल्ह्यामध्ये ती योजना राबवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची माहिती महिन्याभराच्या पूर्वी, 1.5 महिन्याच्या पूर्वी आपल्या समोर मी या जिल्ह्यातील लोकांच्या लक्षात आणून दिलं होतं, शासनाच्या लक्षात आणून दिलं होतं। आज शेतकऱ्यांची इतकी हाल खराब आहेत की खमाट्या गावचे शेतकरी नाही तर पूर्ण भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धान पिकाला जो रोग आलेला आहे तो फवारणीवरही त्या रोगाला नियंत्रणात आणता आलं नाही, इतकी वाईट स्थिती झालेली असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री आज भंडाऱ्यामध्ये आहेत, विजयकुमार गावितजी। आपल्या माध्यमातून मी त्यांचे लक्ष केंद्रित करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात जावं, वस्तुस्थिती पाहणी करावी। पंचनामे करणं आजच्या परिस्थितीत एकदम कठीण आहे। माझी शासनाला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्याप्रमाणे तेलंगणा राज्यामध्ये मागच्या वर्षी उन्हाळ्यात नैसर्गिक आपत्ती आली एप्रिल महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये, आणि त्या नैसर्गिक आपत्तीवर तोंड देण्यासाठी शेतकरी संकटात सापडू नये म्हणून कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्याची वेळ येऊ न देता तेलंगणा सरकारने एकरी 10,000 रुपयाची घोषणा केली आणि मदतही पुरवली शेतकऱ्याला। त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा धान पिकावर जी रोगराई आलेली आहे त्याला प्रधानमंत्री फसल विम्यामध्ये कुठलीही तरतूद नसल्यामुळे, विम्याच्या क्लेम विमा कंपन्या देऊ शकत नसल्यामुळे शासनानं एकरी 10,000 रुपयाची मदत जाहीर करावी, ती तात्काळ शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी द्यावी अशी आपण या माध्यमातून मागणी करत आहोत। दुसरी महत्वाची जे मानव विकासाच्या बाबतीत मी सांगितलं की मला जी शंका होती, जे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्किट हाऊसमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्याच्यात सांगितलं, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माझ्याजवळ काही पुरावे हातात लागलेले आहेत। पुरावे एवढे सिरियसली आहेत, मी जेव्हा त्या कार्यालयात जाऊन भेट दिली तेव्हा माझ्या लक्षात आले की कुठल्याही प्रकारचे शेतकरी कंपन्यांचे म्हणजे मागणी नसताना केवळ प्रकल्प संचालक यांच्या मागणीनुसार कलेक्टरनी गाव लेवलचे कुठलेही प्रस्ताव न पाहता 20 कोटी रुपयाच्या मानव विकास योजनेतून शेतकरी गटाला साहित्य पुरवण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आणि प्रशासकीय मान्यता देताना त्याच्यात ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत की शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार कारवाई करावी। तर शासनाची प्रचलित पद्धत जी आहे ही पद्धत अशी आहे की कुठलाही प्रस्ताव एखाद्याची मागणी असेल तर त्याने रिसर ऑनलाईन अर्ज केला पाहिजे, पण 20 कोटी रुपयाच्या योजनेला प्रशासकीय मान्यता देताना कुठल्याही साध्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली नाही, जिल्ह्यामध्ये 2300 गट रजिस्टर्ड आहेत शेतकरी गट,
पण त्या गटाला माहिती मिळाली नाही आणि ही योजना आपल्या मर्जीतल्या लोकांना देण्यासाठी वेळेवर वाटपाच्या पूर्वी, लाभार्थी निवडीच्या पूर्वी 10 दिवसाच्या आत ज्या गटाला ट्रॅक्टर वाटप झालेले आहेत अशा 10 दिवसाच्या आत नवीन गटाला रजिस्टर नोंदणी करून त्यांना थेट जो सप्लायर होता त्याने लाभार्थी हिस्सा घेणे अशी 2 दिवसात ऍट ए टाइम प्रक्रिया झालेली आहे. जबकि कुठल्याही अधिसूचना जाहीर करण्यात आली नाही की ही योजना या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे, मानव विकास योजनेतून ही योजना राबवली जाणार आहे, अशा प्रकारची कुठलीही अधिसूचना प्रकाशित न करता ऑफलाईन अर्ज शेतकरी गटाकडून घेण्यात आले. अनेक शेतकरी गट म्हणजे शेकडो शेतकरी गट असे वंचित राहिले का त्यांना या योजनेची माहितीच नव्हती आणि प्रत्यक्ष खात्री केल्यानंतर हे लक्षात आलं आहे की एका गटाला एकच ट्रॅक्टर द्यायचा होता, पण माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यातल्या एका कंपनीला 3 ट्रॅक्टर दिले आहेत आणि त्या कंपनीच्या कार्यालयात ते ट्रॅक्टर दिसत नाही. शेतकरी प्रोड्युसर कंपनीकडे ट्रॅक्टर दिसत नाही, शेतकरी गटाकडे ट्रॅक्टर दिसत नाही. कोणीतरी भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत. काही ट्रॅक्टर त्यांनी परस्पर विकल्याची माहिती आहे. त्यामुळे आज पालकमंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की त्यांनी याची खात्री करावी, चौकशी लावी आणि याच्यामध्ये जे दोषी असतील, मग कोणाच्या दबाव तंत्राचा वापर केला असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. फौजदारी केली पाहिजे या प्रकरणात. आणि तिसरा विषय की दिवाळी जवळ आली, 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून निराधार लोकांचे अजूनही खात्यात महिने जमा झालेले नाही. आमची मागणी आहे की तेलंगणा राज्यामध्ये महिन्याच्या 6 तारखेला प्रत्येक निराधारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. तुम्ही 1000 रुपये देता, आता 1500ची घोषणा केली, त्याचा GR काढला, पण आतापर्यंत गेल्या 3-4 महिन्यापासून घोषणा केल्यानंतर कुठल्याही निराधार लोकांच्या संजय गांधीशी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाही. त्यांची दिवाळी साजरी होणार की नाही हे पालकमंत्र्यांनी आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील जनतेला सांगा.